त्याबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन करतो. त्याच्यामध्ये पण जिल्ह्याचं व्यक्तिमत्व आहे. सरकार जायचं जेव्हा भेटले आमची जेव्हा चर्चा झाली सगळ्यांची तुम्हाला त्यांनी या संयुक्त महाराष्ट्रामध्ये 107 अख्खा नाशिक आणि अख्खा देश या तपोनाबरोबर आहे की रामाची भूमी आहे. ज्या लोकांनी राम मंदिर उभं करण्यासाठी आपल्या जीवाचं रान केलं, आज त्या रामाचा आदिवास या ठिकाणी आहे. तुम्ही ते नष्ट करायला निघाले असाल तर त्या ठिकाणी जो पक्ष असेल तो आमचा पक्ष आहे. मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष, पण मला रामाने सांगितलं की तू ते बाजूला ठेव बाबा, आधी राष्ट्र मग पक्ष आणि नंतर तू शेवटी. त्यामुळे मला असं वाटतं तुमचाही पक्ष नाही आमचाही पक्ष नाही, आपला पक्ष म्हणजे झाडांचा पक्ष. आता तुम्ही याविषयी बोला. आपण या ठिकाणी आला त्याबद्दल पुन्हा एकदा नाशिककरांच्या वतीने गेल्या आता 1.5 महिना होत आलाय आणि या संपूर्ण 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आता जी मागणी आहे आमची, या तपोवनाच्या जागेवरती कोणत्याही परिस्थितीमध्ये माई सप होता कामा नये आणि त्याचबरोबर या ठिकाणी एकही वृक्ष तोड न करता हरित कुंभ नाशिकमध्ये व्हावा ही आमची भूमिका आहे. आमचा कुंभमेळ्याला विरोध नाही. नाशिककर सर्व कुंभमेळ्याचे स्वागत करायला आपण सर्वजण तयार आहोत, आपली जबाबदारी आहे. परंतु आता ज्या पद्धतीने हरित कुंभाच्या ऐवजी जागे तोडून कुंभमेळा केला जातोय हे योग्य नाही. या संदर्भातली आपण भूमिका घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण नाशिककर या तपोभूमीच्या सोबत आहात. आपण या ठिकाणी आलात पुन्हा एकदा स्वागत करतो. राजा भूमी आदित्यजी ज्यावेळेस प्रधानमंत्री होते नाशिक महाराष्ट्र राज्याचे, त्यावेळेस आम्ही वडाच्या झाडाचा आणि त्या ठिकाणी आकडे झाडांचा मुद्दा होता त्या उंटवाडीजवळ. त्यावेळेस त्यांनी ट्विटरला रिप्लाय देऊन स्वतः 2 दिवसात आले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या पक्षाचा नगरसेवकाने जो 125 कोटींचा जो प्रोजेक्ट होता उड्डाणपुलाचा, तो स्वतःचा पक्षाचा असताना त्यांनी रद्द केला होता. तुम्ही त्या ठिकाणी पुढे तुम्ही असाल फक्त आमची